बच्चू कडूंना थेट पोचपावती मिळाली. एकनाथ शिंदेच्या संकटाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये जो व्यक्ती पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नेता या शब्दावर विश्वास ठेवून स्वतःचं मंत्रिपद त्यागून जो माणूस 40 आमदारांसोबत आला, त्यांच्यापैकी एक म्हणजे बच्चू कडू. बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, ही बच्चू कडूंवर उपकार नाही, तर त्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या त्यागाची ही पोचपावती आहे. आणि मला असं वाटतं, राजकारणामध्ये चांगले आणि वाईट गोष्टी घडत असतात, सोयीच्या घटना सुद्धा घडत असतात, परंतु एखाद्या कार्यकर्त्याचा आणि तो जर लढणारा असेल, म्हणजे नुसतं गेली 4-5 वेळेस विधान परिषदेची जागा मिळाली म्हणून फक्त एका खुर्चीवर बसायचं, जे गोरेंचं होतंय, तसं कदाचित बच्चू कडूचं नाही. बच्चू कडूंना विधानसभेमध्ये जो पराभव स्वीकारावा लागला आणि त्याच्यामुळे ते थोडे साईड ट्रॅक झाले असं म्हणलं तरी हरकत नाही. पण दुसऱ्या बाजूला शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील आणि दिव्यांग बांधव जे असतील, यांच्यासाठी त्यांची लढाई ज्या पद्धतीची सुरू होती आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा दोनदा म्हणजे आमरण उपोषणासारखे आंदोलन करणं आणि बच्चू कडूंच्या पाठीशी सरकार म्हणून एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब हे पाठीशी असणं आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाला घाबरून कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणं, हे खरं तर बच्चू कडूंच्या आंदोलनाचं यश आहे. खरं तर टीका मला 100% करायची, परंतु माझ्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडून जो काही भीम पराक्रम दाखवला होता त्यांच्यासाठी, त्याला उतराई म्हणून ही विधान परिषद दिलेली आहे. अन्यथा त्यावेळेस पण मी टीकात्मक बोलत होतो, आज सुद्धा बोलू शकतो. पण ज्यावेळेस कार्यकर्त्याला कुठंतरी तो साईड ट्रॅक पडलेला आहे, त्याला आधार देणं गरजेचं आहे आणि तो फसवा नाहीये. तो लोकांसाठी नेहमी भांडत असतो, लढत असतो आणि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी स्वतःचे बरेच कार्यकर्ते आहेत, बरीच लोक पक्षामध्ये सतत प्रवेश करतायत किंवा सत्ताधारी असल्यामुळे एक वेगळंच ग्लॅमर आहे आणि एकनाथ शिंदे म्हणजे लोकांचा माणूस आहे, लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. अशी जी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःची प्रतिमा बरोबर परफेक्ट सेट केलेली आहे, त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. उभा महाराष्ट्र म्हणत होता की एकनाथ शिंदेनी चूक केली, त्याच्यात तुम्हाला माहितीये संतोष शिंदे टीका करायला सगळ्यात 1 नंबर पुढे होता, कारण ती गोष्ट घडलेली आहे. आता सुद्धा मी म्हणू शकतो. आणि त्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंसोबत जी काही बेवफाई केली राजकीय दृष्ट्या किंवा संजय राऊत आणि त्यांच्या भाषेत गद्दारी केली, आणि मग त्याची जर पोचपावती बच्चू कडूंना मिळत असेल, तर ते पहिलं काय झालं होतं सोडून द्या. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस साहेब 2 वर्षाच्या वर झालं मुख्यमंत्री आहेत. म्हणजे आता तो जुना काळ झाला. लोक अडचणीत कोण सोबत होतं याला महत्व देतात. लोकांनीही एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला. लोकांनाही राग आला पाहिजे होता ना. जर एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंना फसवून किंवा सरकार पाडून अत्यंत वाईट केलंय असं ज्यावेळेस वाटत होतं, त्याच वेळेस जनतेने ज्यावेळेस 2.5 वर्ष झाली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा काळ गाजवून जनतेसमोर गेले, खरं तर 40 पैकी 40 आमदार घरी बसायला पाहिजे होते. एकटे बच्चू कडूच का घरी बसले? तिथलं त्यांचं स्थानिक राजकारण काय वेगळं होतं का? तर 100%. पण लोकांनी ज्यांनी गद्दारी केली होती आणि ज्यांच्यावर आपण टीका केली, त्या सगळ्या लोकांनी पैशाच्या जोरावर असेल, अजून त्यांच्या वेटो पॉवरवर असेल, सत्तेवर आलेच ना. 50 खोके आणि एकदम खोकेचं प्रकरण गाजलेलंच होतं. पण मला असं म्हणायचंय, शेवटी चांगलं वाईट हे राजकारणातच पाहायला मिळतं. प्रत्येक राजकारणी कुणाला
टोप्या घालूनच त्या ठिकाणी एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं ते किती दिवस टिकतात हा संशोधनाचा विषय, पण ते पाय देतात याच्यामध्ये दुसरं शोधायची काही गरज नाही. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जे महाराष्ट्र विसरलेला नाही, की बच्चू कडू म्हणजे मी ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेस वर्तमानपत्रातून मला पहिल्या बातमीपासून शेवटपर्यंत बातमी वाचायची प्रचंड सवय होती, आजही आहे. म्हणजे अख्खं वर्तमानपत्र, मग ते 10 जरी वर्तमानपत्र असले तरी मी सगळे वाचायचो, कारण तशी आमची पेपर वाचण्याची स्पर्धा लागायची. म्हणजे की नॉलेज जास्तीत जास्त गेन करायचं. तर त्या काळी आंदोलनामध्ये आणि खास करून दूरदर्शनच्या त्या टीव्हीवर बातम्यामध्ये महाराष्ट्रात वेगळ्याच पद्धतीने आंदोलन करणारा एकच लढवय्या माणूस होता तो, आणि नेहमी तो अपक्ष म्हणूनच लढायचा, तो म्हणजे बच्चू कडू. म्हणजे बच्चू कडू हा सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांसाठी आणि त्याच ताकदीनं आंदोलन करणारा नेता आहे. आता बच्चू कडूंना कुठल्या फ्रेम मध्ये बसवायचं? एकनाथ शिंदे साहेबांसोबतच्या त्या 40 आमदारातल्या त्या फ्रेम मध्ये बसवायचं, की त्याच्या अगोदरच्या जनतेसाठी लढणाऱ्या फ्रेम मध्ये बसवायचं, का अहोरात्र दिव्यांग त्या लोकांसाठी लढणाऱ्या त्या फ्रेम मध्ये बसवायचं, किंवा आता काल परवा शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन ताकदीनं केलं बच्चू कडूंनी, शेतकऱ्यांसाठी लढत होते. म्हणजे स्वतःच्या नावापुढे शेतकरी नेते हा टॅग लावून घेईपर्यंत बच्चू कडू लढले. त्यांना एक विधान परिषद मिळाली काय, किंवा राज्यसभा मिळाली काय, किंवा उद्या विधानसभेत परत निवडून आले काय, त्यांच्या संघर्षाला. कारण शेवटी त्यांचे जे कार्यकर्ते जे त्यांच्यासाठी दिवस रात्र धडपड करतात, झटतात किंवा धावपळ करतात, माझं असं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे की त्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा नेत्याला काहीतरी करावं लागेल ना. कार्यकर्त्यांनी कुणाच्या जीवावर धावपळ करायची हा पण एक संशोधनाचा फार मोठा विषय आहे. आयुष्यभर काय सतरंजा टाकतच कार्यकर्ते फिरणार आहेत, त्यांनाही कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हा हेतू, ही गोष्ट फार मोठी असते. त्याच्यामुळे बच्चू कडूंना मिळालेली ही विधान परिषद कदाचित बऱ्याच लोकांना माझी व्हिडिओ धक्का देणारी असेल किंवा वेगळं काही असेल, परंतु माझं स्पष्ट मत आहे, बच्चू कडूंना मिळालेली ही विधान परिषद ते लोकांसाठी काम करत असलेले, आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी ज्या 40 लोकांनी त्यावेळेस मदत केली त्याची ही पोचपावती आहे. बाकी उर्वरित राजकारण महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मनात काय आहे, जे माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त केल्या तुम्ही कमेंट करून सांगू शकता, आणि हा व्हिडिओ मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करू शकता. संतोष शिंदे ऑफिशियल हे आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, इतर सगळे व्हिडिओ पाहायला कधीही विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.